मार्ककृत शुभवर्तमान. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या सुवार्तेचा प्रारंभ. यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, पहा, मी आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवितो. तो तुझा मार्ग तयार करेल. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली. ती अशी की, प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. त्याप्रमाणे झाले. पापांची क्षमा होण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवेत बाप्तिस्मा देणारा योहान रानात प्रगट झाला. तेव्हा सर्व यहुदिया देशातील लोक व सर्व यरुशलेमकर निघून त्याचकडे गेले आणि त्यांनी आपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याचपासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरीत असे, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमत भक्षण करीत असे. तो घोषणा करीत म्हणाला, माझ्या मागून असा कोणी माझ्यापेक्षा समर्थ येत आहे की त्याच्या वाहनांचा बंद लावून सोडवायस मी योग्य नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल. त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नासरेताहून येऊन योहानाच्या हातून यार्देनेत बाप्तिस्मा घेता झाला. आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याने पाहिले. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, तू माझा पुत्र मला परमप्रिय आहे, तुझ विषयी मी संतुष्ट आहे. मग आत्म्याने त्याला लागलेच रानात घालविले आणि सैतान त्याची परीक्षा करत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वनपशूंमध्ये होता आणि देवदूतांनी त्याची सेवा केली. योहान धरला गेल्यावर येशू गालिलात जाऊन देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवीत असे म्हणाला, समय पूर्ण झाला आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. नंतर गालिल समुद्राच्या काठी चालत असता त्याने शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या समुद्रात जाळे टाकीत असता पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशूने त्यास म्हटले, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही मनुष्य धरणारे व्हाल असे मी करीन. मग ते तत्काळ जाळी सोडून त्याच्या मागे चालू लागले. नंतर तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याने जब्दीचा पुत्र याकोब व त्याचा भाऊ योहान या तारवात जाळी नीट करीत असता पाहिले आणि त्याने त्यास तत्काळ बोलाविले. मग ते आपला बाप जब्दी याला त्याच्या चाकरांजवळ तारवात सोडून त्याच्या मागे गेले. नंतर ते कफरनहुमास गेले आणि लागलेच त्याने शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिक्षणावरून लोक थक्क झाले, कारण शास्त्र्यांसारखे नव्हे तर अधिकार संपन्न असल्यासारखे त्याने त्यास शिक्षण दिले. तेव्हा त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला असा कोणी मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेत करा, आमचा तुझा काय संबंध? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र जंतो. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून टाकून मोठ्याने ओरडून त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व थक्क झाले व एकमेकास विचारू लागले की, हे आहे तरी काय? कशी ही नवीन शिकवण? हा अशुद्ध आत्म्यासही अधिकाराने आज्ञा करीतो व ते त्याचे ऐकतात. ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. ते सभास्थानातून निघाल्यावर लागलाच तो याकोब व योहान याचबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने पडली होती. तिचा विषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिचा हात धरून तिला उठविले व तिचा ताप तत्काळ निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणाईतास व भूतग्रस्तास त्याचकडे आणले आणि नगराचे सर्व लोक दाराशी जमले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगाने पिडलेल्या अशा पुष्कळशा मनुष्यास त्याने बरे केले व बहुत भूतांना घालविले. त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यास बोलू दिले नाही. मग तो सकाळी मोठ्या पहाटे सुटून बाहेर गेला व अरण्यात जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध काढीत गेले. तो त्यास सापडल्यावर ते त्याला म्हणाले, सर्व लोक आपला शोध करीत आहेत. तेव्हा त्याने त्यास म्हटले, जवळच्या मोठाल्या गावात मी उपदेश करावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो.
असा तो सर्व गालिलातील त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भूते काढीत फिरला. तेव्हा कोणी एक कुष्ठरोगी त्याचकडे आला व त्याच पुढे गुडघे टेकून त्याने त्याला अशी विनंती केली की, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावास आपण शक्तिमान आहात. तेव्हा त्याला त्याची करुणा आली आणि त्याने हात लांबवून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा त्याचे कुष्ठ तत्काळ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद देऊन लागलेच लावून दिले आणि सांगितले की, पहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन आपणास याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून आपल्या शुद्धीकरणाकरिता मोशाने नेमिलेले अर्पण कर. पण त्याने या गोष्टीची पुष्कळ घोषणा करून अशी प्रसिद्धी केली की येशूला उघडपणे नगरात जावविना, म्हणून तो बाहेर अरण्यात राहिला. तरी लोक चहूकडून त्याचकडे आले. काही दिवसांनी तो पुन्हा कफर्नहुमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या ऐकण्यात आले. तेव्हा इतके लोक जमले की दाराच्या आजूबाजूला देखील त्यास जागा होईना. मग त्याने त्यास संदेश दिला. मग त्याचकडे एका पक्षघाती मनुष्याला लोक घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जावविना, म्हणून त्यांनी तो जेथे होता तेथले छप्पर उस्तरून काढिले आणि वाट करून तिथून ज्या बाजेवर पक्षघाती निजला होता ती त्यांनी खाली सोडिली. येशूने त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती मनुष्याला म्हटले, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा कित्येक शास्त्री तेथे बसले होते. ते आपल्या मनात असा विचार करीत होते की, हा ह्या प्रकारे का बोलतो? हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणाच्याने पापाची क्षमा करवते? ते आपणात असा विचार करीत आहेत हे येशूने आपल्या आत्म्यात तत्काळ ओळखून त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात हे विचार का करिता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा उठ, आपली बाज उचलून चाल असे म्हणणे यातून कोणते सोपे? मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास अधिकार आहे हे तुम्हा समजावे. म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणतो, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखता निघाला. यावरून सर्व थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधी पाहिले नव्हते. पुन्हा तो निघून समुद्र तीरी गेला आणि सर्व लोक समुदाय त्याच्याजवळ आला. तेव्हा त्याने त्यास शिक्षण दिले. नंतर जात असताना त्याने अल्फीचा पुत्र लेवी याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवावयास बसला आणि बहुत जकातदार व पापी लोक हे येशू व त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले, कारण तेथे ते पुष्कळ असून त्याचे अनुयायी होते. तेव्हा परुषातील शास्त्री यांनी त्याला जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर जेविताना पाहून त्याच्या शिष्यांस म्हटले, हा जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून येशू त्यास म्हणाला, निरोग्यास वैद्याची गरज नाही, रोग्यास आहे. मी धार्मिक जनास नाही तर पापी जनास बोलवावयास आलो आहे. तेव्हा योहानाचे शिष्य व परुषी उपास करीत होते. ते येऊन त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य व परुषाचे शिष्य उपास करीतात आणि आपले शिष्य उपास का करीत नाहीत? येशूने त्यास म्हटले, वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करता येईल काय? जोपर्यंत वर त्यांच्या बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करिता येत नाही. तरी असे दिवस येतील की वर त्याचपासून घेतला जाईल, तेव्हा ते त्या दिवशी उपास करीतील. कोणी कोऱ्या कापडाचा तुकडा जुन्या वस्त्राला लावित नाही. लाविला तर धड करण्याकरिता लावलेला तुकडा त्याला म्हणजे जुन्याला फाडितो आणि भोक मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालीत नाही. घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही नासतात. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यात घालतात. मग असे झाले की तो शब्बात दिवशी शेतांमधून जात असता त्याचे शिष्य वाटेने चालताना कणसे मोडू लागले.
तेव्हा परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्दात दिवशी जे करू नये ते हे का करीतात? त्याने त्यास म्हटले, दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबर जे होते त्यास भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या त्याने कशा खाल्ल्या व त्याचबरोबर जे होते त्यास खावयास कशा दिल्या, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? आणखी तो त्यास म्हणाला, शब्बात मनुष्यासाठी झाला, मनुष्य शब्बातासाठी झाला नाही. यास्तव मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही धनी आहे. पुन्हा तो सभास्थानात गेला. तेथे लुळ्या हाताचा एक मनुष्य होता आणि त्याचवर दोष ठेवावा म्हणून शब्बात दिवशी तो त्याला बरे करेल की काय हे पाहावयास ते टपून राहिले. त्याने लुळ्या हाताच्या मनुष्यास सांगितले की मध्ये उभा राहा. मग त्याने त्यास म्हटले, शब्बात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा मारणे, यातून कोणते उचित आहे? पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या मनुष्याला सांगितले, आपला हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग पुरुषांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा याविषयी हेरोदियांबरोबर त्याच विरुद्ध ताबडतोब मसलत केली. येशू आपल्या शिष्यांसह निघून समुद्राकडे गेला. तेव्हा गालिलातून मोठा मेळा मागे चालला आणि यहुदिया, यरुशलेम, इदोन व यार्देनच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन यांच्या आसमंतातला प्रदेश यातून मोठा मेळा तो जी मोठे कृत्य करीत होता त्याविषयी ऐकून त्याचकडे आला. तेव्हा दाटीमुळे चेंगरू नये म्हणून त्याने आपल्या शिष्यास एक होडी तयार ठेवण्यास सांगितले, कारण त्याने बहुत जणांस बरे केले म्हणून जे सर्व पिडलेले होते ते त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडू लागले. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून ओरडून बोलत की, तू देवाचा पुत्र आहेस. तेव्हा मला प्रगट करू नका असे त्याने त्यास पुष्कळ निक्षून सांगितले. मग डोंगरावर चढल्यावर त्याच्या मनाला वाटले त्यास त्याने बोलाविले व ते त्याचकडे आले. तेव्हा त्याने 12 जणांस नेविले, अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे, आपण त्यास उपदेश करावयास पाठवावे आणि रोग बरे करण्याचा व भूते काढण्याचा अधिकार त्यास असावा. त्याने शिमोन याला पेत्र हे उपनाव दिले. जब्दीचा पुत्र याकोब व याकोबाचा भाऊ योहान यास बेनेरेगेश म्हणजे गर्जदेचे पुत्र हे उपनाव दिले. अंद्रिया, फिलिप, बर्तलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्दय, शिमोन कनानी व त्याला येशूला धरून देणारा यहुदा इस्करियोत अशी त्यांची नावे होती. नंतर तो एका घरात आला. तेव्हा पुन्हा लोक इतके जमले की त्यास भाकर खावयासही सवड मिळेना. त्याचे आप्त हे ऐकून त्याला धरावयास निघाले, कारण तो शुद्धीवर नाही असे ते म्हणत होते. तसेच येरुशलेमाहून जे शास्त्री खाली आले होते ते म्हणत होते की त्याला बालजबूल लागलाय आणि तो भूतांच्या अधिकाराच्या सहाय्याने भूते काढतो. तेव्हा तो त्यास आपणाजवळ बोलावून दाखले देऊन बोलू लागला की, सैतान सैतानाला कसा काढेल? आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही, तसेच आपसात फूट पडलेले घर टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठतो व त्यामध्ये फूट पडते तर तो टिकत नाही, त्याचा शेवट होतो. बळवान मनुष्याला बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याचे जिन्नस कोणाच्याने लुटवत नाहीत. बांधल्यावर तो त्याचे घर लुटील. मी तुम्हास खचित सांगतो की मनुष्याच्या पुत्रांना सर्व पापे व जी दुर्भाषणे ती करतील त्या सर्वांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्या विरुद्ध दुर्भाषण करील त्याला क्षमा कधीही होत नाही, तर तो सर्व काळ राहणाऱ्या पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे असे ते म्हणत होते म्हणून तो असे बोलला. तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले आणि त्यांनी बाहेर उभे राहून निरोप पाठवून त्याला बोलाविले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. त्यांनी त्याला म्हटले, पहा, आपली आई व आपले भाऊ बाहेर आपला शोध करीत आहेत. त्याने त्यास उत्तर दिले,
माझी आई कोण व माझे भाऊ कोण? मग जे त्याच्या भोवती बसले होते त्याचकडे तो पाहून म्हणाला, माझी आई व माझे भाऊ पहा. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वर्ततो तोच माझा भाऊ, बहीण व आई. पुन्हा तो सरोवराच्या काठी शिक्षण देऊ लागला आणि त्याच्याजवळ लोकांचा एवढा मोठा समुदाय जमला की तो सरोवरात एका मचव्यावर चढून बसला आणि सर्व लोक सरोवराच्या काठी भूमीवर होते. नंतर दाखले देऊन तो त्यास पुष्कळ शिकवू लागला आणि आपल्या शिकवणीत त्यास म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला. तो पेरीत असता असे झाले की काही बी वाटेवर पडले. ते पाखरांनी येऊन खाऊन टाकिले. काही खडकाळीवर पडले. तिथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. मग सूर्य उगवल्यावर त्याला ऊन लागले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले. मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली म्हणून त्याला काही पीक आलं नाही. काही चांगल्या मातीत पडले. ते उगवून व मोठे होऊन त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न झाले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. तो एकांती असता त्याच्याबरोबर 12 जणांसह जे होते त्यांनी दाखल्याविषयी त्याला विचारले. त्याने त्यास म्हटले, देवाच्या राज्याचे रहस्य समजून घेणे हे तुम्हाला दिले आहे, परंतु जे बाहेर आहेत त्यांचे सर्व दाखल्यांनी होते, यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे व त्यास कळू नये, आणि ऐकत असता ऐकावे व त्यास उमजू नये. त्यांनी वळू नये व त्यांना क्षमा होऊ नये. तो त्यास म्हणाला, हा दाखला तुम्ही समजला नाही काय? तर सर्व दाखले कसे समजाल? पेरणारा वचन पेरितो. वाटेवर वचन पेरिले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यात पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळीवर पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकताच आनंदाने ग्रहण करीतात, तथापि त्यामध्ये मूळ नसल्यामुळे ते अल्पकाळ टिकतात. मग वचनामुळे संकट किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. काटेरी झाडांमध्ये पेरलेले हे आहेत की त्यांनी वचन ऐकल्यावर संसाराची चिंता, द्रव्याचा मोह व इतर विषयांचा लोभ ही त्याचमध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होते. चांगल्या मातीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. आणखी त्याने त्यास असे म्हटले, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवावा म्हणून आणतात काय? देवठाणीवर ठेवावा म्हणून आणतात की नाही? प्रगट होणार नाही असे काही गुप्त नाही, किंवा उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही. ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत तो ऐको. आणखी त्याने त्यास म्हटले, तुम्ही जे ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी घालतील आणि तुम्हास अधिकही दिले जाईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच पासून काढून घेतले जाईल. आणखी त्याने म्हटले, देवाचे राज्य असे आहे की जणू काय एखाद्या मनुष्याने बी टाकल्यावर त्याने रात्री दिवसा निजावे उठावे आणि ते बी रुजावे वाढावे, पण त्याला काही कळू नये. भूमी आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. दाणा पिकल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. आणखी त्याने म्हटले, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्याने ते दर्शवावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो भूमीत पेरिताना जरी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये बारीक असतो तरी पेरल्यावर उगवून सर्व भाज्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की आकाशाच्या पाखरास त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असे बहुत दाखले देऊन जसे त्यांच्याने ऐकवले तसे त्याने त्यास वचन सांगितले आणि दाखल्या वाचून
तो त्यांच्याबरोबर बोलला नाही. तरी एकांती त्याने आपल्या शिष्यांस सर्व गोष्टी फोडून सांगितल्या. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यास म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोक समुदायाला सोडून देऊन तो मचव्यावर होता तसेच ते त्याला घेऊन गेले. त्याच्याबरोबर दुसरे मचवे होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा उसळल्या की तो भरू लागला. तो वरामावर उशास घेऊन भिजला होता. तेव्हा ते त्याला उठून म्हणाले, त्याच्याबरोबर दुसरे मचवे होते, गुरुजी, आपण बुडतो याची आपणाला चिंता नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला दबाविले व समुद्राला म्हटले, उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. त्यावर त्याने त्यास म्हटले, तुम्ही का घाबरला? अद्याप तुम्हाला विश्वास नाही काय? तेव्हा ते फार भ्याले व एकामेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. मग ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक मनुष्य कबरातून निघून त्याला भेटला. तो कबरात राहत असे व त्याला साखळ्याने देखील आता कोणाच्याने बांधून आवरविना. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ्यांनी बांधिले असताही त्याने साखळ्या तोडून टाकल्या व बेड्यांचा चुराडा केला, म्हणून कोणाच्याने त्याला वश करवेना. तो नेहमी रात्रंदिवस कबरामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व धोंड्याने आपले अंग ठेचून घेत असे. तो येशूला दूरून पाहून धावून आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून बोलला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? मला पिडीशील तर तुला देवाची शपथ. कारण त्याने त्याला म्हटले होते, अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ. त्याने त्याला विचारिले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. अशी त्याने त्याला फार विनवणी केली आणि आम्हास या देशातून घालवू नको. तेथे डोंगराकडे डुकरांचा मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरांमध्ये शिरावे, म्हणून त्याचकडे आम्हास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. मग ते अशुद्ध आत्मे निघून त्या डुकरात शिरले आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व ती सरोवरात गुदमरून मेली. ती सुमारे 2000 होती. मग डुकरे चालणाऱ्यांनी पळत जाऊन नगरात व शेतामळ्यात हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले ते पाहावयास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर त्यांनी भूतग्रस्ताला, म्हणजे ज्यात सैन्य होते त्याला, वस्त्र पांघरलेले व शुद्धीवर आलेले असे पाहिले आणि त्यास भीती वाटली. हे ज्यांनी पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताविषयीची व डुकराविषयीची हकीकत त्यास सांगितली. तेव्हा तुम्ही आमच्या प्रांतातून निघून जा, अशी ते त्याची विनवणी करू लागले. मग तो तारवात बसताच जो अगोदर भूतग्रस्त होता त्याने मला आपल्याजवळ राहू द्यावे अशी त्याला विनंती केली. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा व प्रभूने तुझवर दया करून तुझसाठी केवढी मोठी कार्य केली हे त्यास सांग. तेव्हा तो निघाला आणि जी मोठी कार्ये येशूने त्यासाठी केली होती ती दकापलीस येथे प्रसिद्ध करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तेव्हा तो सरोवराजवळ होता. मग याईर नामे एक सभास्थानाचा अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने त्याला फार विनवणी केली की माझी लहान कन्या मरावयास टेकली आहे, ती बरी होऊन वाचावी म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावे. मग तो त्याच्याबरोबर गेला. तेव्हा लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला व त्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली. तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती. तिने बहुत वैद्यांच्या हातून पुष्कळ दुःख सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चिले होते. ती बरी न होता तिचा रोग अधिक झाला होता. ती येशूविषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. तिने म्हटले, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा जरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. येशूने आपणातील शक्ती निघाली हे तत्क्षणी आपल्या ठाई ओळखून
गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रास कोणी स्पर्श केला? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, आणि मला कोणी स्पर्श केला हे कसे म्हणता? मग जिने हे केले. तिला पाहावयास त्याने सभोवार नजर फेकली. तेव्हा ती स्त्री आपणाकरिता जे काही करण्यात आले होते ते लक्षात आणून भीत भीत व कापत कापत त्याचकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व वृत्तांत खरा खरा सांगितला. त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. सुखरूप जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त आहेस. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली. गुरुजीला आणखी श्रम कशाला देता? परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्याने आपणाबरोबर पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणाला येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करिता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला. पण त्या सर्वांस बाहेर घालवून मुलाचा बाप व आई आणि आपल्या बरोबरचे इसम यास घेऊन मूल होते तेथे तो आत गेला. नंतर बालिकेचा हात धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. ती 12 वर्षांची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत विस्मित झाले. हे कोणाला कळू नये म्हणून जपा अशी त्याने त्यास निक्षून आज्ञा केली आणि तिला काही खावयाला द्यावयास सांगितले. नंतर तो तेथून निघून स्वदेशी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे ऐकून थक्क होऊन बोलले, याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? याला काय ही बुद्धी देण्यात आली आहे आणि याच्या हातून केवढे हे पराक्रम होतात? जो सुतार, मरियेचा पुत्र आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा भाऊ तो हाच आहे ना? आणि याच्या बहिणी येथे आपणाबरोबर आहेत ना? असे ते त्याचविषयी अडखळले. येशू त्यास म्हणाला, संदेष्टा, आपला देश, आपले नातलग व आपले घर यात मात्र सन्मान पावत नाही. त्याने थोड्याशा रोग्यांवर हात ठेवून त्यास बरे केले. याशिवाय दुसरा कोणताही पराक्रम तेथे त्यास करिता आला नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा तो शिक्षण देत गावोगाव फिरला. नंतर तो 12 जणांस बोलावून त्यास दोघे दोघे असे पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमर कशात पैसे घेऊ नका. तरी वाहना घालून चाला. 2 अंगरखे घालू नका. तुम्ही कुठेही एखाद्या घरात राहण्यास जाल तिथेच त्या ठिकाणातून निघाल तोपर्यंत राहा. आणि ज्या ठिकाणचे लोक तुमचा स्वीकार करणार नाहीत व तुमचे ऐकणार नाहीत त्यास साक्ष व्हावी म्हणून तुम्ही तिथून निघताना आपल्या तळपायाची धूळ तिथेच झाडून टाका. त्यांनी तेथून जाऊन लोकांनी पश्चात्ताप करावा अशी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि बहुत रोग्यास तैलाभ्यंग करून बरे केले. त्याच विषयी हेरोद राजाने ऐकले, कारण त्याचे नाव प्रसिद्ध झाले होते, आणि म्हटले, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्या ठाई हे पराक्रम होत आहेत. कोणी म्हणाले, हा एलिया आहे. दुसरे म्हणाले, हा संदेष्टा, म्हणजे संदेष्ट्यापैकी कोणी एक आहे. परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरछेद करविला तो हा योहान उठला आहे. हेरोदाने स्वतः माणसे पाठवून आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून बंदीशाळेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते व योहानाने त्याला म्हटले होते, तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे तुला विहित नाही. याकरिता हेरोदिया त्याच्याशी द्वेषभाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती. परंतु तिचे काही चालेना, कारण योहान धार्मिक व पवित्र पुरुष आहे हे ओळखून हेरोद त्याचे भय धरीत
व त्याचे संरक्षण करीत असे. तो त्याचे ऐकून फार गोंधळात पडत असे, तरी हर्षाने त्याचे ऐकून घेत असे. नंतर एक सोयीचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या जन्मदिवसाच्या उत्साहात आपले प्रधान, सरदार व गालिलातील प्रमुख लोक यास मेजवानी केली. आणि हेरोदियाच्या कन्येने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदास व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यास खुश केले. तेव्हा राजाने त्या मुलीला म्हटले, तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी तुला देईन. तो तिला शपथ वाहून म्हणाला की माझ्या अर्धराज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली. मी काय मागू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहान याचे शिर माग. तेव्हा लागलेच तिने घाईने आत राजाकडे येऊन म्हटले की बाप्तिस्मा करणारा योहान याचे शिर तबकात घालून आताच मला द्यावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा राजा अति खिन्न झाला. तथापि शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याच्याने तिला नाही म्हणवेना. राजाने लागलेच आपल्या पहारेकऱ्यातील एका शिपायास पाठवून त्याचे शिर आणावयास आज्ञा केली. त्याने बंदिशाळेत जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शिर तबकात घालून आणून मुलीला दिले. मुलीने ते आपल्या आईला दिले. हे ऐकून त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलून नेऊन कबरेत ठेविले. मग प्रेषितांनी येशूजवळ जमा होऊन आपण जे जे केले व शिकविले ते सर्व सांगितले. तो त्यास म्हणाला, अरण्यस्थली एकांती चला व थोडा विसावा घ्या. तेव्हा ते मचव्यात बसून अरण्यस्थळी एकांती गेले. लोकांनी त्यास निघता पाहिले व बहुतांनी ओळखले आणि तिथल्या सर्व नगरातून लोक पायीच येऊन तिकडे धावत जाऊन त्यांच्या अगोदर पोहोचले. तेव्हा येशूने बाहेर येऊन लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ज्या मेंढरास मेंढपाळ नाही त्यांच्यासारखे ते होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यास बहुत गोष्टी शिकवू लागला. दिवस फार उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे व आता दिवस फार उतरला आहे. लोकांनी भोवतालच्या खेडापाड्यात जाऊन आपणाकरिता खाण्यास काही विकत घ्यावे. त्याने त्यास उत्तर दिले की तुम्ही त्यास खावयास द्या. ते त्याला म्हणाले, आम्ही जाऊन 50 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यास खावयाला द्याव्या काय? तो त्यास म्हणाला, तुम्हाजवळ किती भाकरी आहेत, जाऊन पहा. पाहिल्यावर ते म्हणाले, 5 व 2 मासे. नंतर त्या सर्वांनी हिरव्या गवतावर पंक्ती पंक्तीने बसावे म्हणून त्याने त्यास सांगितले. तेव्हा ते 100 व 50 पंक्ती पंक्तीने जसे काही वाफे असे बसले. मग त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून त्या त्यांना वाढावयास आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि ते 2 मासे त्या सर्वांस वाटून दिले. मग सर्वजण जेवून तृप्त झाले आणि त्यांनी 12 टोपल्या तुकडे उचलून नेले व माशांचेही नेले. भाकरी खाणाऱ्या मंडळीत 5000 पुरुष होते. नंतर मी लोक समुदायास निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेतसैदा येथे जा असे म्हणून त्याने लागलेच शिष्यास लावून दिले. मग त्यास निरोप देऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो एकटाच जमिनीवर होता. त्याने त्यास वल्ली मारिता मारिता हैराण झालेले पाहिले, कारण वारा तोंडचा होता. नंतर सुमारे रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याचकडे आला व त्यांच्या जवळून पुढे जाण्याच्या बेतात होता. पण ते त्याला समुद्रावरून चालता पाहून हे भूत आहे असे समजून ते ओरडू लागले. हे भूत आहे, कारण ते सर्व त्याला पाहून घाबरून गेले. तेव्हा तो लागलाच त्याबरोबर बोलू लागला व त्यास म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि तो त्यांच्याकडे मचव्यावर चढून गेला. तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात फार आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांच्या ध्यानात आली नव्हती. त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. नंतर ते पार जाऊन गनेसरेताच्या किनाऱ्यास पोहोचले व त्यांनी मचवा बांधून ठेविला. ते मचव्यातून उतरले तेव्हाच लोकांनी त्याला ओळखिले. मग ते चोहोकडे त्या अवघ्या प्रांतात धावत फिरले आणि जी मनुष्ये धुकणेकरी होती त्यास बाजीवर घालून जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी येई तेथे तेथे नेऊ लागले. तो गावात, नगरात किंवा खेड्यात कोठेही जाई तेथे ते धुकणेकऱ्यास बाजारात नेऊन ठेवी. कृपया आपल्या वस्त्राच्या गोंड्याला मात्र स्पर्श करू द्या. आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले. मग परुषी व कित्येक शास्त्री
यरुशलेमाहून येऊन त्याजवळ एकत्र जमले. त्यांनी त्याच्या कितीएक शिष्यास अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी भाकरी खाता पाहिले होते. परुषी व सर्व यहुदी वडिलांच्या संप्रदायास अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाही, बाजारातून आल्यावर स्नान केल्या वाचून जेवित नाहीत, आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी यांचे धुणे व असे बहुत दुसरे नियम त्यांनी स्वीकारले आहेत. यावरून परुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले की, आपले शिष्य अशुद्ध हाताने भाकरी खातात, ते वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे का चालत नाहीत? त्याने त्यास उत्तर दिले की, तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगला संदेश दिला. त्याचा लेख असा आहे की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण मजपासून दूर आहे. हे मनुष्यांचे नियम शास्त्र म्हणून शिकवून व्यर्थ माझी उपासना करीतात. तुम्ही देवाची आज्ञा सोडून मनुष्यांचा संप्रदाय अनुसरता. आणखी तो त्यास म्हणाला, तुम्ही आपल्या संप्रदायाचे अनुसरण करण्याकरिता देवाच्या आज्ञेचा अगदी त्याग करीता. तू आपला बाप व आपली आई यांचा मान राख, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी असे मोशाने सांगितले. परंतु तुम्ही म्हणता, कोणी बापाला अथवा आईला म्हणेल की जेणेकरून तुझे हित मजकडून झाले असते ते कुर्बान म्हणजे अर्पण आहे, तर त्याला त्यापुढे आपल्या बापासाठी किंवा आईसाठी तुम्ही काही करू देत नाही. या प्रकारे तुम्ही आपल्या चालू ठेवलेल्या संप्रदायाने देवाचे वचन रद्द करिता आणि यासारख्या इतर पुष्कळ गोष्टी करिता. तेव्हा त्याने लोक समुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्व माझे ऐका व समजून घ्या. मनुष्याच्या बाहेरून त्याच्यात गेले असता त्याला अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच मनुष्याला अपवित्र करीते. ज्या कोणाला ऐकावयास कान आहेत तो ऐको. तो लोक समुदायाला सोडून घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारिले. तेव्हा तो त्यास म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात काय? जे काही बाहेरून मनुष्याच्या आत जाते त्याच्याने त्याला अपवित्र करवत नाही हे तुम्ही समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही, तर त्याच्या पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते. अशा प्रकारे त्याने सर्व अन्न शुद्ध ठरविले. आणखी तो म्हणाला, जे मनुष्यातून बाहेर निघते तेच मनुष्याला अपवित्र करते. कारण आतून म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातून दुष्ट विचार निघतात. जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातूरपणा, दुष्टदृष्टी, शिव्यागाळी, गर्व, मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व मनुष्याला अपवित्र करीतात. मग तो तेथून उठून सोर याच्या सीमेवरील प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणास कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. इतक्यात जिच्या लहान कन्येस अशुद्ध आत्मा लागला होता अशा कोणी एका स्त्रीने त्याच्याविषयी ऐकले व ती त्याच्याजवळ येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेनी असून जातीची सुरफिनिकी होती. तिने त्याला अशी विनंती केली की आपल्या कन्येतून भूत काढावे. तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्यास टाकणे ठीक नाही. मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे प्रभू, तरी कुत्री ही मेजाखाली मुलाच्या हातून पडलेला चाराचुरा खातात. तेव्हा त्याने तिला म्हटले, या बोलण्यामुळे जा, तुझ्या कन्येतून भूत निघून गेले आहे. मग ती आपल्या घरी गेली. ती कन्या अंथरुणावर निजलेली व भूत निघून गेले आहे असे तिच्या दृष्टीस पडले. नंतर तो सोराच्या सीमेवरील प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापलिसाच्या सीमेवरील प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला त्याच्याकडे आणून आपण याजवर हात ठेवावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोक समुदायापासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, इफ्फाता, म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद सुटून तो स्पष्ट बोलू लागला.
तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यास निक्षून सांगितले. परंतु तो त्यास जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच गाजवीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन बोलले की त्याने सगळे काही चांगले केले. बहिऱ्यास ऐकणारे आणि मुक्यास बोलणारे असे हा करतो. त्या काळी पुन्हा लोकसमुदाय फार मोठा जमला होता व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. म्हणून त्याने आपल्या शिष्यास बोलावून त्यास म्हटले, मला लोकसमुदायाचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याजवळ खावयाला काही नाही, आणि मी त्यास उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेत कासावीस होतील. त्यातील कित्येक तर लांबून आलेले आहेत. त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले की येथे रानात ह्यांच्यासाठी भाकरी कोठून आणाव्या व ह्यांना कोणी तृप्त करावे? त्याने त्यास विचारिले, तुम्हाजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7. नंतर त्याने लोकसमुदायाला भूमीवर बसावयास सांगितले. त्या 7 भाकरी घेऊन व ईशोपकार स्मरण करून त्याने त्या मोडिल्या आणि त्यास वाढण्याकरता त्या आपल्या शिष्यांजवळ दिल्या. मग त्यांनी लोकसमुदायाला वाढिल्या. त्याजवळ थोडे लहान मासे होते. त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही त्यांना वाढावयास सांगितले. ते जेवून तृप्त झाल्यावर जे तुकडे उरले होते त्यांच्या त्यांनी 7 पाट्या उचलून नेल्या. तेथे सुमारे 4000 लोक होते. मग त्यांनी त्यास निरोप दिला. नंतर तो लागलाच आपल्या शिष्यांसह मत्स्यात बसून दलमनुता प्रांतात आला. मग परुषी येऊन त्याच्याबरोबर विवाद करू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात फार कणून म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचित सांगतो की या पिढीला चिन्ह दिले जाणारच नाही. नंतर तो त्यास सोडून पुन्हा मत्स्यात बसून पलीकडे गेला. ते भाकरी घ्यावयास विसरले आणि मत्स्यात त्यांच्याजवळ केवळ एकच भाकर होती. मग त्याने त्यास निक्षून सांगितले की सांभाळा, परुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर याविषयी जपा. ते आपसात विचार करू लागले. तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत याविषयी? हे ओळखून येशू त्यास म्हणाला, तुम्हाजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी विचार का करिता? तुम्ही अजून ओळखत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्ही पाहत नाही काय? कान असून तुम्ही ऐकत नाही काय? तुम्हास आठवण नाही काय? मी 5000 त्या 5 भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून नेल्या? ते त्याला म्हणाले, 12. तसेच 4000 7 भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकडे किती पाट्या उचलून नेले? ते त्याला म्हणाले, 7. नंतर तो त्यास म्हणाला, तुम्ही अजून समजत नाही काय? मग ते बेतसायदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका अंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याच्याजवळ विनंती केली. तेव्हा त्याने त्या अंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यात थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारिले, तुला काही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसं दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरी चालत आहेत. नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेविले. तेव्हा तो निरखून पाहू लागला आणि तो नीट झाला व सर्व वस्तू त्याला स्पष्ट दिसू लागल्या. मग त्याने त्याला त्याच्या घरी पाठविताना सांगितले की या गावात जाऊ देखील नको. नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या गावास गेले. तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांस विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी उत्तर दिले की बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक तर संदेष्टापैकी एक असे म्हणतात. त्यांनी त्यास विचारिले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने त्याला उत्तर दिले, आपण ख्रिस्त आहात. तेव्हा मजविषयी कोणाला सांगू नका असे त्याने त्यास निक्षून सांगितले. मग तो त्यास शिकवू लागला की मनुष्याच्या पुत्राने फार दुःख भोगावे, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री यांकडून नाकारिले जाऊन जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसांनंतर पुन्हा उठावे, यांचे अगत्य आहे. ही गोष्ट त्याने उघड सांगितली. त्यावरून पेत्र त्याला जवळ घेऊन दबावू लागला. तेव्हा तो वळून व आपल्या शिष्यास पाहून पेत्राला धमकावून म्हणाला,
अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, मनुष्याच्या गोष्टींकडे आहे. मग त्याने आपल्या शिष्यांसुद्धा लोकसमुदायाला बोलावून त्यास म्हटले, कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असल्यास त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी मजकरिता व सुवार्तेकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? मनुष्याने आपल्या जीवाचा मोबदला काय द्यावा? या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरील त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा तोही धरील. आणखी त्याने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो की इथे उभे राहणाऱ्यातील काही असे आहेत की देवाचे राज्य पराक्रमाने आलेले पाहत तोपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. मग 6 दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व योहान यास आपणाबरोबर एका उंच पर्वतावर एकीकडे नेले. तेथे त्यांच्या देखता त्याचे रूप पालटले. त्याची वस्त्रे इतकी पांढरी चकचकीत झाली की तितकी पांढरी करील असा कोणी परीट पृथ्वीवर नाही. तेव्हा मोशासह एलिया त्यांच्या दृष्टीस पडला. ते येशू बरोबर संभाषण करीत होते. तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, गुरुजी, आपण येथे असावे हे बरे आहे. तर आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी एक, मोशासाठी एक व एलियासाठी एक. कारण काय बोलावयाचे हे त्याला सुचले नाही. ते भयभीत झाले. तेव्हा मेघ येऊन त्याचवर छाया पडली आणि मेघातून अशी वाणी झाली की, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. मग त्यांनी एकाएकी सभोवते पाहिले. तो केवळ येशूशिवाय त्यांच्याजवळ आणखी कोणी त्यांच्या दृष्टीस पडले नाही. नंतर ते डोंगरावरून उतरत असता त्यांनी त्यास आज्ञा केली की तुम्ही जे पाहिले ते मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून पुन्हा उठेपर्यंत कोणाला कळवू नका. ही गोष्ट मनात धरून मेलेल्यातून पुन्हा उठणे म्हणजे काय याविषयी ते आपसात विचार करू लागले. मग त्यांनी त्याला विचारले, एलिया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री म्हणतात, हे कसे? त्याने त्यास उत्तर दिले की, एलिया प्रथम येऊन सर्व काही यथास्थित करीतो हे खरे, तरी मनुष्याच्या पुत्राविषयी असे कसे लिहिले आहे की त्याने फार दुःख भोगावे व तुच्छ मानिले जावे. मी तुम्हाला सांगतो की एलिया आला आहे आणि त्याच विषयी लिहिल्याप्रमाणे त्यांनी मनास वाटले तसे त्याला केले. नंतर ते शिष्यांजवळ आले. तो त्यांच्या भोवती लोकसमुदाय आहे व त्याचबरोबर शास्त्री संवाद करीत आहेत असे त्यांनी पाहिले. तेव्हा त्याला पाहताच सर्व लोक फार चकित झाले व धावत जाऊन त्यांनी त्याला नमस्कार केला. मग त्यांनी त्याला विचारले, तुम्ही याशी काय संवाद करीता? लोकसमुदायातील एकाने उत्तर दिले, हे गुरु, मी आपणाकडे आपल्या मुलाला घेऊन आलो. त्याला मुकात्मा लागला आहे. याला जेथे कोठे तो धरितो तेथे आपटतो आणि हा तोंडाला फेस आणून दात कडाकडा खातो व क्षीण होतो. त्याला काढावे म्हणून मी आपल्या शिष्यास सांगितले, परंतु त्यांना त्याला काढता येईना. त्याने त्याला उत्तर दिले की, आहा, विश्वासहीन पिढी, मी तुम्हा बरोबर कोठवर असू, कोठवर तुमचे सहन करू. त्यांनी त्याला त्याचकडे आणले. तेव्हा आत्म्याने त्याला पाहताच त्याला पिळून टाकिले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले की, असे याला होऊन किती काळ झाला? त्याने म्हटले, हे बाळपणापासून आहे. त्याने त्याचा घात करण्याकरिता त्याला बहुत वेळा विस्तवात व पाण्यातही टाकिले. आपल्याने काही करवेल तर आम्हावर करुणा करून आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, माझ्याने करवेल. विश्वास धरणाऱ्याला सर्व काही साध्य आहे. तेव्हाच मुलाचा बाप डोळ्यात आसवे आणून मोठ्याने म्हणाला, मी विश्वास धरितो. माझा अविश्वास काढून टाकण्यास मला सहाय्य करा. त्यावेळी लोकसमुदाय धावत तिकडे येत आहे असे पाहून
येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हटले, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, याच्यातून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नको अशी मी तुला आज्ञा करीतो. तेव्हा तो ओरडून व त्याला फार पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला असे बहुतेक लोक बोलू लागले. अहो, तो मेला. पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठविले व तो उभा राहिला. तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारिले की आमच्याने त्याला का काढवले नाही. तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून व उपासा वाचून दुसऱ्या कशानेही निघत नाही. नंतर ते तेथून निघून गालिलामधून चालले होते आणि हे कोणास कळू नये अशी त्याची इच्छा होती. तो आपल्या शिष्यास शिकवित होता. तो त्यास म्हणाला की मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जात आहे. ते त्याला जीवे मारितील आणि जीवे मारिल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. परंतु या बोलण्याचा अर्थ ते समजले नाहीत व त्याला विचारण्याची त्यास भीती वाटली. पुढे ते कफरनहुमात आले आणि तो घरात असता त्याने त्यास विचारिले, तुम्ही वाटेत काय संवाद करीत होता. ते उगेच राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्यांनी वाटेत आपसात वादविवाद केला होता. नंतर तो खाली बसला आणि आपल्या 12 शिष्यांस बोलावून त्यास म्हणाला, आपण पहिले व्हावे असे कोणाच्या मनात असल्यास त्याने सर्वात शेवटले व सर्वांचा सेवक असे व्हावे. मग त्याने एका बाळकास उचलून घेऊन त्यांच्या मध्ये ठेवले व त्याला कवटाळून धरून त्यास म्हटले, जो कोणी माझ्या नामाने अशा बाळकांपैकी एकाला स्वीकारितो तो मला स्वीकारितो व जो कोणी मला स्वीकारितो तो मला नाही तर ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो. योहानाने त्याला म्हटले, गुरुजी, कोणा एकाला आपल्या नामाने भूते काढताना आम्ही पाहिले तेव्हा त्याला आम्ही मना केले, कारण तो आमचा अनुयायी नव्हता. येशू म्हणाला, त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नामाने अद्भुत कृत्य करेल व लागलीच माझी निंदा करेल असा कोणी नाही. जो आपल्याला प्रतिकूळ नाही तो आपल्याला अनुकूळ आहे. तुम्ही ख्रिस्ताचे, म्हणून जो कोणी तुम्हास पाण्याचा प्याला प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही, हे मी तुम्हाला खचित सांगतो. मजवर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्या समुद्रात टाकावे हे त्याला बरे. तुझ्या हाताने तुला अडखळविले तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुला बरे. तुझा पाय तुला अडखळवितो तर तो तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुला बरे. तुझा डोळा तुला अडखळवितो तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकात टाकिले जावे यापेक्षा 1 डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुला बरे. प्रत्येक मनुष्य अग्नीनं शुद्ध केला जाईल. मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मिठाचा खारटपणाच गेला तर तो कशानं आणाल. तुम्ही आपणात मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा. मग तो तेथून निघून यहुदियाच्या सीमेवरील प्रांतात यार्देनेच्या पलीकडे आला. तेव्हा पुन्हा लोकसमुदाय एकत्र जमून त्याचकडे आले आणि तो आपल्या चालीप्रमाणे त्यास पुन्हा शिकवू लागला. पुरुषांनी येऊन त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याला विचारिले, पुरुषाने आपल्या बायकोला टाकावे हे योग्य आहे काय. त्याने त्यास उत्तर दिले की मोशाने तुम्हास काय आज्ञा केली. ते म्हणाले, सूटपत्र लिहून तिला टाकावयास मोशाने परवानगी दिली. येशू त्यास म्हणाला की तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुम्हासाठी लिहून ठेवली. तरी त्याने ती नरनारी अशी उत्पन्न केली असे उत्पत्तीच्या प्रारंभापासून आहे. या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. ती पुढे 2 नव्हेत तर एक देह आहेत. यास्तव देवाने जे जोडिले आहे ते मनुष्यांनी तोडू नये. नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारिले. तेव्हा तो त्यास म्हणाला,
जो कोणी आपल्या बायकोला टाकून दुसरी बरोबर लग्न करीतो तो तीच विरुद्ध व्यभिचार करीतो, आणि जर ती स्वतः आपल्या नवऱ्याला टाकीते व दुसऱ्या बरोबर लग्न करीते तर ती व्यभिचार करीते. मग लोकांनी त्याचकडे बाळकास आणले यासाठी की त्याने त्यास स्पर्श करावा, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यास दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यास म्हणाला, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण देवाचे राज्य असल्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बाळकासारिखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून व त्याचवर हात ठेवून त्यास आशीर्वाद दिला. मग तो निघून वाटेस लागणार तो एकाने धावत येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारिले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास मी काय करावे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक म्हणजे देव, त्यास वाचून कोणी उत्तम नाही. आज्ञा तुला ठाऊक आहेत. मनुष्य हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या लहानपणापासून हे सर्व पाळिले आहे. येशूने त्याचकडे न्याहाळून पाहून त्याचवर प्रीती केली व त्याला म्हटले, एक गोष्ट तुझ्या उणी आहे. जा, तुझे आहे नाही ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. चल, माझ्या मागे ये. परंतु तो हे वचन ऐकून म्लानमुख झाला व कष्टी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमान होता. तेव्हा येशूने सभोवते पाहून आपल्या शिष्यांस म्हटले, श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. येशूने त्यास पुन्हा म्हटले, मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. धनवानाने देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन त्याला म्हणाले, तर मग कोणाचे तारण होईल? येशूने त्याचकडे न्याहाळून पाहून म्हटले, मनुष्यास हे असाध्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही साध्य आहे. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व सोडून आपले अनुयायी झालो आहोत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, ज्याने मज करिता व सुवार्तेकरिता घर, भाऊ, बहिणी, आई, बाप, मुले किंवा शेते सोडिले आहेत, अशा कोणाही इस्माला या सांप्रत काळी 100 पट घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले व शेते ह्याबरोबर पाठलाग आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्या वाचून राहणार नाही. तरी जे पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे बहुतांचे होईल. मग ते मार्गस्थ होऊन यरुशलेमास वर जात असता येशू त्यांच्या पुढे चालत होता. तेव्हा ते थक्क झाले आणि जे त्याच्या मागून चालत होते त्यांना भीती प्राप्त झाली. तेव्हा तो पुन्हा आपल्या 12 शिष्यां जवळ घेऊन आपणाला जे घडणार ते त्यास सांगू लागला. पहा, आपण वर यरुशलेमास जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील, विदेशांच्या स्वाधीन करतील. ते त्याची थट्टा करतील, त्याचवर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील, आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे त्याच्याजवळ येऊन म्हणाले, गुरुजी, जे काही आम्ही आपणाजवळ मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. तो त्यास म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमच्या मनात आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसविण्याची कृपा व्हावी. येशूने त्यास म्हटले, तुम्ही मागता ते तुम्हास समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय? ते त्याला म्हणाले, घेववेल. येशूने त्यास म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल,
व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार हा ज्यांच्यासाठी सिद्ध केला आहे त्यांच्या वाचून दुसऱ्या कोणास देणे हे मजकडे नाही. हे ऐकून बाकीचे 10 जण याकोब व योहान यांना रागे भरू लागले. येशूने त्यास जवळ बोलावून म्हटले, विदेशात अधिकारी म्हणून जे मानिलेले आहेत ते त्याचवर प्रभुत्व चालवितात व त्यांचे मोठे लोक त्याचवर सत्ता करीतात हे तुम्हास ठाऊक आहे. परंतु तुम्हामध्ये तसे नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होण्यास इच्छितो त्याने सर्वांचा दास व्हावे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला. नंतर ते यरिहोस आले. मग तो, त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय हे यरिहोहून बाहेर जात असता तिमय याचा पुत्र बारतिमय हा अंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला, अहो येशू, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून बहुतांनी त्याला दटाविले, परंतु तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला बोलवावयास सांगितले. मग ते त्या अंधळ्याला बोलावून म्हणाले, धीर धर, उठ, ते तुला बोलावित आहेत. तेव्हा तो आपले वस्त्र टाकून त्वरेने उठून येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, मी तुझसाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. अंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी. येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालला. ते यरुशलेमा जवळील जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफगे व बेथानी येथवर पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यातून 2 असे सांगून पाठविले की, समोरच्या गावात जा. त्यात जाताच ज्याच्यावर कोणी मनुष्य कधी बसले नाही असे शिंगरू तुम्हास बांधलेले आढळेल, ते सोडून आणा. तुम्ही हे का करिता असे कोणी तुम्हास म्हटले तर प्रभूला याची गरज आहे आणि तो लागलेच ते इकडे परत पाठवील असे सांगा. तेव्हा ते निघाले व परसातील वाटेवर दाराबाहेर बांधलेले एक शिंगरू त्यास आढळले. ते सोडू लागले. तेव्हा तेथे उभे राहणाऱ्यातील कित्येक त्यास म्हणाले, तुम्ही शिंगरू सोडून काय करीता? त्यांनी त्यास येशूने सांगितल्याप्रमाणे उत्तर दिले. तेव्हा त्यांनी त्यास जाऊ दिले. नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणून त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व त्यावर तो बसला. मग पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. इतरांनी शेतातून डहाळे तोडून आणून वाटेवर पसरिले आणि पुढे चालणारे व मागे चालणारे गजर करून बोलले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. येणारे राज्य आमचा बाप दाविदाचे राज्य धन्यवादित असो. ऊर्ध्वलोकी होसाना. नंतर तो यरुशलेमात येऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व पाहिल्यावर संध्याकाळ झाली. तेव्हा तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने भरलेले असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही, कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा त्याने त्याला म्हटले, यापुढे कोणी तुझे फळ कधीही न खाओ. हे त्याच्या शिष्यांनी ऐकले. मग ते यरुशलेमास आले आणि तो मंदिरात जाऊन तेथे क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवू लागला आणि सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पालथ्या केल्या. मंदिरामधून त्याने कोणालाही कसलेच भांडे नेऊ दिले नाही आणि त्याने त्यास शिक्षण देत असता म्हटले की, माझ्या घराला सार्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिलेले नाही काय? परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा केले आहे. हे मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी ऐकून त्याचा घात कसा करावा याविषयी योजना केली. त्यांना त्याची भीती वाटली, कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले होते. प्रतिदिवशी
संध्याकाळ झाल्यावर ते नगराच्या बाहेर जात असत. मग पहाटेस वाटेने जाताना त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेले असल्याचे पाहिले. तेव्हा पित्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी पहा, आपण ज्या अंजीर झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. येशूने त्यास उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकीला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात संशय न धरिता आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास धरील, त्याचे ते घडून येईल. यास्तव मी तुम्हास सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा, हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. मग ते पुन्हा यरुशलेमास आले आणि तो मंदिरात फिरत असता त्याचकडे मुख्य याजक, शास्त्री व वडील येऊन त्याला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करिता आणि हे करावयाचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? येशूने त्यास म्हटले, मीही तुम्हास एक प्रश्न करीतो, मला उत्तर द्या. म्हणजे कोणत्या अधिकाराने मी हे करीतो ते तुम्हाला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्यांपासून होता, याचे मला उत्तर द्या. तेव्हा ते आपसात विचार करून असे म्हणू लागले की, असे असता तुम्ही त्याचवर विश्वास का ठेविला नाही? मनुष्यांपासून होता असे म्हणावे तर. लोकांची त्यांना भीती वाटली, कारण योहान खरोखर संदेष्टा होता असे सर्व मानित होते. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हास ठाऊक नाही. येशूने त्यास म्हटले, तर कोणत्या अधिकाराने मी हे करीतो हे मीही तुम्हास सांगत नाही. मग तो दाखले देऊन त्याचबरोबर बोलू लागला. कोणा एका मनुष्याने द्राक्षमळा लाविला, त्या भोवते कुंपण घातले, द्राक्षा रसासाठी कुंड खणले, माळा बांधला आणि तो माळ्यास सोपून देऊन आपण परदेशास गेला. मग हंगामी आपणास माळ्यापासून द्राक्ष मळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्याकडे एका दासास पाठविले. त्याला त्यांनी धरून मारिले व रिकामे लावून दिले. त्याने पुन्हा दुसऱ्या दासास त्याचकडे पाठविले. त्यांनी त्याचे डोके फोडून त्याचा अपमान केला. त्याने आणखी एका जणास पाठविले. त्याला त्यांनी जीवे मारिले आणि दुसऱ्या बहुतास तसेच केले. म्हणजे त्यातून कित्येकास मारिले व कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एक जण राहिला होता, तो त्याचा आवडता पुत्र. आपल्या पुत्राची ते भेट धरतील असे म्हणून त्याने त्याला शेवटी त्याचकडे पाठविले. परंतु ते माळी आपसात म्हणाले, हा वारीस आहे, चला आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपले होईल. मग त्यांनी त्याला धरून जिवे मारिले व द्राक्ष मळ्या बाहेर फेकून दिले. तर मग द्राक्ष मळ्याचा धनी काय करेल? तो येऊन त्या माळ्यांचा समूळ नाश करील व द्राक्ष मळा दुसऱ्यास देईल. जो धोंडा बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे प्रभूकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीनं आश्चर्यकारक कृत्य आहे. हा शास्त्रलेखही तुमच्या वाचण्यात कधी आला नाही काय? तेव्हा ते त्याला धरावयास पाहत होते, परंतु लोकसमुदायाची त्यास भीती वाटली, कारण हा दाखला त्याने आपल्याला लावून सांगितला असे त्यांनी ताडिले. मग ते त्याला सोडून निघून गेले. नंतर त्याला बोलण्यात धरण्याकरिता त्यांनी परुशी व हेरोदी यातील कित्येकास त्याचकडे पाठविले. ते येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात व कोणाची भीड धरीत नाही. आपण मनुष्याचे तोंड पाहून बोलत नाही, तर देवाचा मार्ग खरोखर शिकविता. कैसराला कर देणे हे योग्य आहे किंवा नाही, आम्ही द्यावा की न द्यावा? तो त्याचे ढोंग ओळखून त्यास म्हणाला, माझी परीक्षा का पाहता? मला एक पावली पाहाव्यास आणा. त्यांनी ती आणली. तेव्हा त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा व लेख कोणाचा? ते त्याला म्हणाले, कैसराचा.
येशूने त्यास म्हटले, तर कैसराचे कैसराला व देवाचे देवाला भरून द्या. तेव्हा त्यांनी त्याविषयी फार आश्चर्य केले. मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदुकी यांनी त्याचकडे येऊन त्याला विचारिले, गुरुजी, मोशाने आम्हासाठी असे लिहून ठेविले की कोणी एकाचा भाऊ मेला आणि त्याची स्त्री मागे राहिली असून संतती झालेली नसली तर त्याच्या भावाने त्याच्या स्त्री बरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. कोणी 7 भाऊ होते, त्याचपैकी पहिल्याने बायको केली व तो संतती नसता मेला. मग ती दुसऱ्याने केली, तोही संतती नसता मेला. तिसराही तसाच. याप्रमाणे 7 ही जण संतती नसता मेले. सर्वाच्या शेवटी बायकोही मेली. तर पुनरुत्थान समयी ती त्यांच्यातून कोणाची बायको होईल, कारण ती 7 बायको झाली होती. येशू त्यास म्हणाला, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य ही न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना. कारण ते मेलेल्यातून उठल्यावर लग्न करून घेत नाहीत व लग्न करून देतही नाहीत, तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात. मेलेले उठविले जातात याविषयी मोशाच्या पुस्तकातील झुडपाच्या प्रकरणात देवाने त्याला म्हटले, मी अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे. हे तुमच्या वाचण्यात आले नाही काय? तो मृतांचा देव नव्हे तर जिवंतांचा आहे. तुम्ही मोठ्या भ्रमात पडला आहात. तेव्हा शास्त्रातील एकाने येऊन त्यांचा संवाद ऐकला. आणि त्याने त्या समर्पक उत्तर दिले. हे पाहून त्याला विचारिले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही आहे की हे इस्रायला, श्रवण कर. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. याहून मोठी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण खरोखर बरोबर बोलला की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा नाही. आणि पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्तीने त्याचवर प्रीती करणे आणि जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती करणे, हे सर्व होम व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. त्याने शहाणपणाने प्रत्युत्तर दिले. हे पाहून येशूने त्याला म्हटले, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारावयास कोणीही धजले नाही. नंतर येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे हे शास्त्री कसे म्हणतात? कारण दाविदाने स्वतः पवित्र आत्म्यात म्हटले, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाचे आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. दावीद स्वतः त्याला प्रभू म्हणतो. मग तो त्याचा पुत्र आहे हे कसे? हे त्याचे बोलणे लोकसमुदायाने हर्षाने ऐकले. तो आपल्या शिकवणीत त्यास म्हणाला, शास्त्र्यांविषयी जपा. त्यास लांब झगे घालून फिरणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने व मेजवानीत मुख्य स्थाने ही आवडतात. ते विद्वांची घरे खाऊन टाकितात व दांभिकपणे लांब लांब प्रार्थना करीतात. त्यास अधिक दंड होईल. मग भांडारासमोर बसून लोक भांडारात पैका कसे टाकीतात हे तो पाहत असता बहुत धनवान लोकांनी पुष्कळ टाकिले. आणि एका दरिद्री विधवेने येऊन 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकिली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यास जवळ बोलावून त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो की जे भांडारात टाकीत आहेत त्या सर्वांपेक्षा या दरिद्री विधवेने अधिक टाकिले, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून टाकिले. परंतु हिने आपल्या कमताईतून आपले जितके होते तितके म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. मग तो मंदिरातून निघून जात असता त्याचा एक शिष्य त्याला म्हणाला, गुरुजी, पहा कसे हे धोंडे व कशा हे इमारती. येशू त्याला म्हणाला,
या मोठ्या इमारती तू पाहतोस ना, जो पाडला जाणार नाही असा इथे दगडावर दगड राहणार नाही. नंतर तो मंदिरासमोर जैतुनाच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया यांनी त्याला एकांती विचारिले, या गोष्टी कधी होतील आणि या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हाला सांगा. येशू त्यास म्हणू लागला, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा. पुष्कळ लोक माझ्या नामाने येऊन मीच तो आहे असे म्हणून बहुतांश फसवितील. आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल तेव्हा घाबरू नका. असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी भूमिकंप होतील व दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा प्रारंभ होय. तुम्ही आपणास सांभाळा, कारण ते तुम्हास न्याय सभांच्या स्वाधीन करीतील. सभास्थानांमध्ये तुम्हास मार देतील आणि सुभेदार व राजे यास साक्ष व्हावी म्हणून तुम्हास माझ्याकरिता त्या समोर उभे राहावे लागेल. प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्ता गाजविली पाहिजे. ते तुम्हास धरून नेऊन चौकशीकरिता स्वाधीन करतील. तेव्हा आपण काय बोलावे याविषयी अगोदर चिंता करू नका. तर त्या घटकेस जे काही तुम्हास सुचवून दिले जाईल तेच बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा आहे. भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्याकरता धरून देईल. मुले आई बापांवर उठतील व त्यास जिवे मारतील. माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तरी शेवटपर्यंत टिकून राहणाराच तेवढा तरेल. ओसाडीचा अमंगळ पदार्थ जिथे नसावा तिथे उभा असलेला पाहाल, तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरू नये. अगर आपल्या घरातून काही घेण्याकरिता आत जाऊ नये. शेतात असेल त्याने आपले वस्त्र नेण्याकरिता माघारी येऊ नये. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या स्तन पाजणाऱ्या असतील त्यांची अवस्था अति भयंकर होणार. तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण जी सृष्टी देवाने उत्पन्न केली तिच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाले नाहीत व पुढे होणार नाहीत असे ते दिवस संकटाचे होतील. आणि ते दिवस प्रभूने थोडे केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता. ज्यास त्याने निवडले त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस थोडे केले आहेत. त्यावेळेस कोणी तुम्हास म्हणेल, पहा ख्रिस्त येथे आहे, पहा तेथे आहे, तर खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे होतील आणि साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून चिन्हे व चमत्कार दाखवतील. तुम्ही तर सावध राहा. पहा, मी अगोदरच तुम्हास सर्व सांगून ठेविले आहे. ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे पडतील व आकाशातील बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राला मोठ्या पराक्रमाने व वैभवाने मेघारूढ होऊन येताना ते पाहतील. त्यावेळेस तो देवदूतास पाठवून पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत चारी दिशांहून आपल्या निवडलेल्यास एकत्र करील. आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल होऊन तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे असे तुम्ही समजता. तसेच तुम्ही या गोष्टी होताना पाहाल तेव्हा तो जवळ दाराशी आहे असे समजा. मी तुम्हास खचित सांगतो की हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतास नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत रहा, कारण तो समय केव्हा आहे हे तुम्हास ठाऊक नाही. प्रवासात राहणाऱ्या कोणी एका मनुष्याने आपले घर सोडताना आपल्या दासास अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळासही जागे राहावयास आज्ञा करावी, त्याप्रमाणे हे आहे. यास्तव जागे राहा, कारण घरधनी केव्हा येतो, संध्याकाळी, मध्यरात्री
कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हास ठाऊक नाही. नाहीतर तो अकस्मात येऊन तुम्हास झोपेत असताना पाहिल. जे मी तुम्हास सांगतो ते सर्वांस सांगतो. मग 2 दिवसानंतर वलांडण व बेखमीर भाकरीचा सण होता. तेव्हा त्याला कपटाने कसे धरावे व जीवे मारावे हे मुख्य याजक व शास्त्री पाहत होते. परंतु हे सणात करू नये, केले तर कदाचित लोकांमध्ये गडबड होईल, असे त्यांनी म्हटले. तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवावयाला बसला असता कोणी एक स्त्री जटामासीच्या बहुमूल्य सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतिली. तेव्हा कित्येक आपसात चडफडून म्हणाले, या सुगंधी तेलाचा असा नाश का केला? कारण हे सुगंधी तेल 500 रुपयावर विकून ते गोर गरिबास देता आले असते. अशी त्यांनी तीच विषयी कुरकुर केली. यावर येशू बोलला, हिला असू द्या, हिला त्रास का देता? हिने मजसाठी एक सत्कृत्य केले आहे. गोर गरीब नेहमीच तुम्हाजवळ आहेत व तुम्हास पाहिजे तेव्हा त्यांचे बरे करिता येते. परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही. जे काही हिच्याने करवेल ते हिने केले. हिने माझ्या शरीराला उत्तर कार्यासाठी अगोदरच सुगंध द्रव्य लावून ठेविले आहे. मी तुम्हास खचित सांगतो की सर्व जगात जिथे जिथे सुवार्ता गाजवितील तिथे तिथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. मग 12तील एक जो यहुदा इस्करियोत, तो त्याला मुख्य याजकांच्या स्वाधीन करण्याकरिता त्याचकडे निघून गेला. त्याचे ऐकून त्यास आनंद झाला. त्यांनी पैका देऊ केला आणि त्याला मग तो त्याला सोयीने धरून देण्यास संधी पाहू लागला. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांडणाचा यज्ञपशु मारित असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यातील 2 पाठविताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक मनुष्य पाण्याचे मडके घेऊन येताना तुम्हास भेटेल. त्याच्या मागून जा. तो आत जाईल. तिथल्या घरधन्याला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वलांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरावयाची जागा कुठे आहे. मग तो स्वतः सजविलेली व तयार केलेली एक मोठी माडी तुम्हास दाखवील. तिथे आपल्यासाठी तयारी करा. मग त्याचे शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वलांडणाची तयारी केली. मग संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह आला आणि ते बसून भोजन करीत असता येशू म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो की तुम्हापैकी एक मला धरून देईल. तो मज बरोबर जेवणारा आहे. ते खिन्न होऊन एक एक जण त्याला म्हणू लागला, मी आहे काय तो? त्याने त्यास म्हटले, 12तील एक मजबरोबर ताटात हात घालीत आहे. तो मनुष्याचा पुत्र जसे त्याच विषयी लिहिले आहे तसा जातो. परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्या मनुष्याला धिक्कार असो. तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे होते. ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडिली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेऊन व ईशोपकार स्मरण करून त्यास दिला आणि ते सर्व त्यातील प्याले. त्याने त्यास म्हटले, माझे हे कराराचे रक्त आहे. हे बहुतांकरिता ओतिले जात आहे. मी तुम्हास खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षीचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. नंतर येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व अडखळाल, कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल. तरी मी उठल्यावर तुमच्या पूर्वी गालिलात जाईन. पेत्र त्याला म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे याच रात्री कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. तरी तो फार आवेशाने बोलला, आपल्या बरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणारच नाही. सर्वांनीही तसेच म्हटले. नंतर ते गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आले. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला,
मी प्रार्थना करीतोपर्यंत इथे बसा. त्याने पेत्र, याकोब व योहान यास बरोबर घेतले आणि तो फार चकित व अस्वस्थ होऊ लागला. तो त्यास म्हणाला, माझ्या जीवाला मरणप्राय अति खेद झाला आहे. तुम्ही इथे राहा व जागृत असा. मग तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला व त्याने अशी प्रार्थना केली की होईल तर ही घटका मजवरून टळून जावो. आणि तो बोलला, अब्बा, बापा, तुला सर्व काही साध्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. मग तो येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, तू झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहवले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे. त्याने पुन्हा जाऊन तेच शब्द उच्चारून प्रार्थना केली. मग पुन्हा येऊन पाहतो तो ते झोपी गेले आहेत. त्यांचे डोळे फार जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यास सुचले नाही. तो तिसऱ्याने येऊन त्यास म्हणाला, आता झोप व विसावा घ्या. पुरे झाले. घटका आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी मनुष्यांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. तो बोलत आहे इतक्यात 12तील एक यहुदा तेथे आला. त्याबरोबर मुख्य याजक, शास्त्री व वडील याचकडला लोकसमुदाय तरवारी व सोटे घेऊन आला. त्याला धरून देणाऱ्याने तर त्यास खूण सांगून ठेविली होती. ती अशी की मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा व सांभाळून न्या. तो आल्यावर तत्काळ त्याचकडे गेला आणि गुरुजी असे म्हणून त्याने त्याची पुष्कळ चुंबने घेतली. मग त्यांनी त्याचवर हात टाकून त्याला धरिले. जे त्याजवळ उभे होते त्यांच्यातून एकाने तरवार उपसून प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार केला व त्याचा कान कापून टाकिला. तेव्हा येशूने त्यास म्हटले, जसे एखाद्या लुटारूवर तरवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरावयास बाहेर आला काय? मी प्रतिदिवशी मंदिरात शिकवित असता तुम्हाबरोबर असे, पण तुम्ही मला धरले नाही. तरी शास्त्रवचन पूर्ण व्हावे म्हणून हे झाले आहे. मग सर्व त्याला सोडून पळाले. त्या प्रसंगी कोणी एक तरुण उघड्या अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागून चालत होता. त्याला त्यांनी धरले, परंतु तो ते तागाचे वस्त्र टाकून त्याचपासून उघडाच पळाला. नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले आणि त्याच्याजवळ सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री जमले. पेत्र त्याच्या मागून दुरून चालत आत म्हणजे प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला आणि कामदारांबरोबर विस्तवाजवळ त्याच्या उजेडात शेकत बसला. मुख्य याजक व सर्व न्यायसभा यांनी येशूला जीवे मारण्याकरिता त्याच विरुद्ध साक्षीचा शोध केला, परंतु ती त्यास मिळाली नाही. बहुतांनी त्याच विरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता. कित्येकांनी उभे राहून त्याच विरुद्ध अशी खोटी साक्ष दिली की हे हाताने बांधलेले मंदिर मी मोडून टाकीन व हाताने बांधले नाही असे दुसरे 3 दिवसात रचीन, असे आम्ही याला बोलता ऐकले. परंतु या त्यांच्या साक्षीतही मेळ नव्हता. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारिले, तू काही उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हे काय? तथापि तो उगाच राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय? येशूने म्हटले, मी आहे. आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांसह येताना पाहाल. तेव्हा प्रमुख याजक आपली वस्त्रे फाडून बोलला, आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे. तुम्हाला कसे वाटते? तेव्हा हा मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी ठरविले. मग कित्येक त्याचवर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून व त्याला भुक्या मारून अंतर्ज्ञानाने बोल असे त्याला म्हणू लागले. आणि कामदारांनी त्याला चपडाका मारून आपल्या ताब्यात घेतले. इकडे पेत्र खाली वाड्यात असता प्रमुख याजकांच्या दासींपैकी एक आली आणि पेत्र शेक घेत असताना पाहून त्याचकडे तिने दृष्टी लाविली व म्हटले, तू ही येशू नासरेतकर या बरोबर होतास. परंतु तो नाकारून बोलला,
तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही. यावर तो बाहेर देवडीवर गेला. इतक्यात कोंबडा आरवला. मग ती दासी त्याला पाहून जे जवळ उभे होते त्यास पुन्हा सांगू लागले की हा त्यांच्यापैकी आहे. तरी त्याने पुन्हा नाकारिले. मग काही वेळाने जवळ उभे राहणारे पेत्राला पुन्हा म्हणाले, तू खरोखरच त्यांच्यापैकी आहेस, कारण तू गालिली आहेस. परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, ह्या ज्या मनुष्याविषयी तुम्ही बोलता त्याला मी ओळखीत नाही. तक्षणी दुसऱ्याने कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. असे जे शब्द येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि त्याविषयी विचार करून तो रडला. मग पहाट होताच वडील व शास्त्री यांच्याबरोबर मुख्य याजक व सर्व न्यायसभा यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. तेव्हा पिलाताने त्याला विचारिले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, तू म्हणतोस तसेच. मुख्य याजकाने त्याचवर पुष्कळ गोष्टींचा आरोप ठेविला. पिलाताने त्याला पुन्हा विचारिले, तू काही उत्तर देत नाहीस काय? पहा, ते किती गोष्टींचा आरोप तुझवर ठेवतात. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही. यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसात ज्या एखाद्या बंदिवानाबद्दल लोक त्याचकडे मागणी करीत त्यास तो त्याचकरिता सोडून देत असे. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोराबरोबर बांधून ठेवलेला असा बरब्बा नावाचा कोणी एक माणूस होता. लोक समुदाय पुढे येऊन असे त्याचजवळ मागू लागले, आम्हाकरिता आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे. पिलाताने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाकरता यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याला समजले होते. परंतु त्यापेक्षा आम्हाकरिता बरब्बाला सोडावे असे मागावयास मुख्य याजकांनी लोक समुदायास चेतवले. तेव्हा पिलाताने त्यास पुन्हा म्हटले, तर मग ज्याला तुम्ही यहुद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. त्याला वधस्तंभावर खिळवावे. पिलाताने त्यास म्हटले, का त्याने काय वाईट केले आहे? तरी ते फार आरडाओरडा करून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळवावे. तेव्हा लोक समुदायाला खुश करावे या हेतूने पिलाताने बरब्बाला त्याच करता सोडिले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले. मग शिपायांनी त्याला प्रयतोरियमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळे पलटण एकत्र बोलाविले. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविले, काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला आणि ते मुद्रा करून त्याला म्हणू लागले, हे यहुद्यांचा राजा, तुझा जय जयकार असो. त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारिले. ते त्याचवर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी जांभळे वस्त्र त्याच्या अंगावरून काढून त्याची वस्त्रे त्याला घातली आणि वधस्तंभावर खेळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले. तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक कुरेनेकर रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरिले. तो अलेक्झांद्र व रूफ यांचा बाप होता. मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले आणि त्याला गोड मिसळलेला द्राक्षारस प्यावयास दिला. परंतु त्याने तो घेतला नाही. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळिले आणि कोणी कोणते घ्यावे म्हणून त्याच्या वस्त्रांवर चिठ्या टाकून ती वाटून घेतली. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळिले तेव्हा पहिल्या प्रहराचा शेवट होता. त्याच्या दोषारोपाचा लेख यहुद्यांचा राजा असा वर लाविला होता. त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळिले आणि अपराध्यात तो गणलेला होता. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. मग जवळून जाणाऱ्यांनी डोकी डोलवीत त्याची अशी निंदा केली की, अरे मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसात थट्टा करीत बोलले, त्याने दुसऱ्याचे तारण केले, त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. इस्रायलाचा राजा ख्रिस्त याने आता वधस्तंभावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.
त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या लोकांनीही त्याची निंदा केली. 2 प्रहरापासून 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला. 3ऱ्या प्रहराच्या शेवटी येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. तेव्हा जवळ उभे राहणाऱ्यांपैकी कित्येकांनी हे ऐकून म्हटले, पहा, तो एलियाला बोलावितो. आणि एकाने धावत जाऊन स्पंज आमेने भरिला आणि तो वेतावर ठेवून त्याला प्यावयास देऊन म्हटले, असू द्या, एलिया याला खाली उतरवयास येतो किंवा नाही हे पाहू. मग येशूने मोठी आरोळी मारून प्राण सोडिला. तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडिला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या जमादाराने पाहून म्हटले, खरोखर हा पुरुष देवाचा पुत्र होता. काही स्त्रियाही दुरून पाहत होत्या. त्यात मगदालिया मरिया, धाकटा याकोब व योसे यांची आई मरिया व सलोमे ह्या होत्या. तो गालिलात असताना त्याच्या मागे चालून त्याची सेवा ह्या करीत असत. शिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमास आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. या सुमारास संध्याकाळ झाली आणि हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाताचा पूर्वीचा दिवस होता. म्हणून अरिमथाईकर योसेफाने धैर्य करून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा तो इतक्यात कसा मेला याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने जमादाराला बोलावून त्याला विचारिले, याला मरून काही वेळ झाला काय? त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून त्या तागाच्या वस्त्राने गुंडाळिले. मग त्याला खडकात खोदिलेल्या कबरेत ठेविले व कबरेच्या तोंडावर धोंड लोटून लाविली. त्याला कोठे ठेवले होते हे मगदालिया मरिया व योसेची आई मरिया यांनी पाहिले. नंतर शब्बात गेल्यावर मगदालिया मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरिता सुगंध द्रव्ये विकत घेतली. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रातःकाळी सूर्योदयाच्या समयी त्या कबरेजवळ आल्या. तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या, कबरेच्या तोंडावरील धोंड आपल्याकरिता कोण लोटील? त्यांनी वर पाहिले तो धोंड एकीकडे लोटलेले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती फार मोठी होती. मग कबरेत गेल्यावर पांढरा झगा ल्यायलेल्या अशा एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यास म्हणाला, चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, येथे नाही. त्याला ठेविले होते ती ही जागा पहा. जा, त्याच्या शिष्यास व पेत्राला सांगा की तो तुमच्या पूर्वी गालिलात जात आहे. त्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर निघून कंपायमान व विस्मित होत असत्या कबरेपासून पळाल्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी तो उठल्यावर ज्या मगदालिया मरियेतून त्याने 7 भूते काढिली होती तिला त्याने प्रथम दर्शन दिले. तिने जाऊन हे वर्तमान त्याचबरोबर पूर्वी असलेल्या आणि शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता तो जिवंत आहे व तिच्या दृष्टीस पडला हे ऐकून त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेविला नाही. यानंतर त्यातील 2 जण बाहेरगावी चालले असता त्यास तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. त्यांनी जाऊन वरकडास सांगितले तरी त्यांनी त्याचवरही विश्वास ठेविला नाही. नंतर 11 जण जेवावयास बसले असता त्यासही तो प्रगट झाला आणि ज्यांनी त्याला उठल्यावर पाहिले होते त्याचवर त्यांनी विश्वास ठेविला नाही. म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतःकरणाचे काठिण्य याविषयी त्यास दोष लाविला. त्याने त्यास सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरित नाही तो दंडास योग्य ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नामाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यास बाधणारच नाही. त्यांनी दुखणाईतावर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. याप्रमाणे प्रभू येशू त्याचबरोबर बोलल्यानंतर वर स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला.
त्यांनी निघून जाऊन प्रभू त्यासह कार्य करीत असता आणि त्याचबरोबर असणाऱ्या चिन्हांच्या द्वारा वचन दृढ करीत असता सर्वत्र घोषणा केली, आमेन.